हॅलो फ्रेंड्स, मराठी डिक्टेशन 120 शब्द प्रति मिनिट स्टार्ट. आपला इतिहास विसरणाऱ्या पिढीला स्वातंत्र्याचे मोल कळत नाही. त्यामुळे देशाप्रती संवेदनशील असणारी, आत्मभान असणारी नवी पिढी निर्माण करण्यासाठी विभाजन विभीषिका स्मृती दिवस पाळला जात असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. परिच्छेद. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये 14 ऑगस्ट हा दिवस विभाजन विभीषिका स्मृती दिवस केंद्र व राज्य शासनाने जाहीर केला आहे. यानिमित्त महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये फाळणी वेदना दिवस पाळला जात आहे. या निमित्ताने फाळणी आणि वेदना या विषयावर नागपूर जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनात जिल्हा माहिती कार्यालयाने प्रदर्शन आयोजित केले. यामध्ये फाळणीची वस्तुस्थिती मांडली. या प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फाळणीमध्ये विस्थापित झालेल्या कुटुंबाचा सन्मान व नागरिकत्व दाखले यांचे वितरण करण्यात आले, तर स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मानही करण्यात आला. नागपूर जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनात जिल्हा माहिती कार्यालयाने आयोजित केलेल्या विभाजन विभीषिका स्मृती दिवन प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष जयस्वाल, माजी खासदार डॉक्टर विकास महात्मे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी प्रसन्ना बिदरी, मनरेगा आयुक्त शरतनू गोयल, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते तरुण भारतचे मुख्य संपादक गजानन निमदेव उपस्थित होते. परिच्छेद. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कसा साजरा करावा याबाबतचे नियोजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा सरकारी नव्हे, सामाजिक उपक्रम झाला पाहिजे. देशाच्या प्रत्येक नागरिकांमध्ये सामाजिक भान निर्माण करण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे अधिकाधिक समाज घटक यामध्ये सहभागी झाले पाहिजे. आज आम्ही जो दिवस पाळत आहोत हा अतिशय दुःखाचा आणि त्यामुळे आजचा दिवस साजरा नव्हे तर पाळत आहोत असे आपण म्हटले पाहिजे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. परिच्छेद. यावेळी शेषराव विश्वनाथ मुरकुटे, वसंतकुमार अनंतकुमार चौरसिया, महादेव किसन कामडी, यादवराव देवगडे, गणपतराव कुंभारे या स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करण्यात आला. तर जनभागीदारी अंतर्गत फाळणीने विस्थापित झालेल्या खटुराम कुकरेजा, सुंगत बत्रा यांना नागरिकत्व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तसेच शेषराव तोलाराम आहुजा, अनंतकुमार आसुदानी या विस्थापित कुटुंबाचा सन्मान करण्यात आला. हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगामध्ये कार्य करणाऱ्या ऐश्वर्या चुटे, महेश कोरे, रवी घोडेश्वर, संदीप चरडे यांना उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवितरण करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात राबवण्यात येणाऱ्या केंद्राच्या योजना किती प्रमाणात लाभार्थीपर्यंत पोहोचल्या आहेत याचा विस्तृत आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सचिवांना योजनांच्या अंमलबजावणीविषयी महत्त्वाच्या सूचना केल्या. परिच्छेद. यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की प्रधानमंत्र्यांच्या भेटीस गेलो असता त्यांनी केंद्र राज्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे आपली जबाबदारी वाढली असून अंमलबजावणीत कोणत्याही स्वरूपाच्या अडचणी आल्या तरी आपण त्या दूर करू. नवनवीन उपक्रमांचे स्वागत आहे. केंद्राचा जास्तीत जास्त निधी कसा मिळेल हे पाहून तत्काळ असे प्रस्ताव सादर करावेत. शासन आणि प्रशासन ही राज्यकारभाराच्या रथाची 2 चाके आहेत. दोघांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. लोकाभिमुख योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी असेही त्यांनी सांगितले. स्टॉप.